मित्रांनो, 7-8 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. तर झालेलं असं, की मी बस स्टँडवरून जात होते. स्कार्फ वगैरे पण बांधलेलं होतं. तर एक अंकलच्या वयातले माणूस होता आणि तो मला काय म्हणतो, "आंटी साईडला व्हा." म्हणजे नाही का असं. तर म्हणजे नाही का, ठीक आहे, मी आंटी होते, म्हणजे असेल, आंटी दिसत असेल आता. परंतु त्याचं वय माझ्यापेक्षाही जास्त होतं मित्रांनो. म्हणजे त्याचे केस पण पांढरे झालेले होते आणि म्हणजे नाही का, असं समजून जात होतं की त्याचं वय बरंच असेल, 40-50च्या दरम्यान असेल. तरी त्याने मला आंटी म्हटलं. तर मला वाईट वाटलं असं तर नाही, म्हणजे वाटलं मला वाईट. पण त्याच्यापेक्षा जास्त मला ह्या गोष्टीचं विचित्र वाटलं म्हणजे थोडंसं, की त्याने असं का म्हटलं. ठीक आहे, आता मला तर काही फरक पडत नाही आहे, सिरियसली मला काही फरक पडत नाही आहे. कारण आपण जर आतमधून सिक्युअर असलो तर आपल्याला कोणाचाही फरक पडत नाही, आपलं कोण काय म्हणतं त्याच्याशी फरक पडत नाही. परंतु असं कोणी का असेना, त्यांनी असं डायरेक्टली नाही बोलायला पाहिजे. कमीत कमी आपल्या स्वतःच्या वयाचा तरी आपण एक अंदाज करायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? की आपण किती वयाचे आहेत, आपण दुसऱ्यांना असं बोलवतोय, बरोबर आहे. ताई म्हणू शकत होता तो मला. ठीक आहे, इट्स ओके, मला काही फरक नाही पडलेला. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की आपण म्हणजे असे लोक जे आहेत ते दुसऱ्यांना उपहासाने बोलवतात की कसं बोलवतात त्यांनाच माहिती. कारण त्याच्या स्वतःच्या वयाचा जर अंदाज घेतला असता तो 50 असू शकतो. तर मग त्याची जर आंटी म्हटलं तर मी आता 65 असायला पाहिजे, आय थिंक सो. बट आय एम नॉट. तर असं आहे. तर असेही लोक असतात. कसं म्हणजे दुसऱ्यांना हर्ट करण्यासाठी म्हणतात की त्यांना समजत नाही म्हणून म्हणतात, आय डोंट नो.